नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन सायलीला विचारत असतो, सायली, तू तुझ्या आईशी बाबांशी गप्पा मारल्यास का? त्यांना तू तुझ्या लहानपणीच्या आठवणीबद्दल विचारलेस का? तेव्हा सायली बोलते, मला तेवढा वेळच नाही मिळाला. आता मी एक काम करते, मी आता कॉफी घेऊन जाणार आहे. तेव्हा निवांत गप्पा मारते आणि अर्जुन बोलतो, मी देखील तुझ्यासोबत येतो. त्यानंतर आपण पाहतो, घरातील दिवाळीची पूजा झाल्यानंतर सायली ही पूर्णा आजीला सर्वांच्या समोर विचारते, पूर्णा आजी, आता हार हार मी काढून ठेवू का? तेव्हा पूर्णा आजी बोलते, सायली, तो हार तुझाच आहे. तुला जे करायचं आहे ते कर. आणि सायली ही सर्वांच्या समोर हार काढते व ती एका कपाटामध्ये नेऊन ठेवते. त्यावेळेस आपण पाहतो, मैनाबाई लोखंडे ही त्या हारावर नजर ठेवून व ती हार चोरी करून घेऊन जाते. तेव्हा सायली ही आश्चर्यचकित होते आणि ती सर्वांच्या समोर पूर्णा आजी आणि सर्वांना विचारते, मी हार सर्वांच्या समोर यामध्ये ठेवला होता, तो कुठे गायब झाला? तो कोणी उचलला? आणि तेव्हा पूर्णा आजी बोलते, अर्जुन, तू सर्वांच्या प्रत्येकाच्या रूम चेक कर. आणि अर्जुन देखील सर्वांच्या रूम चेक करतो आणि त्याला एक कपाटामध्ये तो हार मिळतो. तो हार पाहून सायली, अर्जुन, प्रिया आणि अश्विन सर्वजण आश्चर्यचकित झालेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये तो हार नेमका कोणी चोरला आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.